सचिनजी आपल्यासोबत आहेत आणि सोबत आहे त्यांची मुलगी श्रिया. सचिनजी, तुम्हाला दोघांनाही आधी गुढीपाडव्याच्या खूप मनापासून शुभेच्छा IBN लोकमत परिवाराकडनं. आणि तुम्ही मनाने गिरगावकर आहातच, तुम्ही खूप उत्साहाने ही शोभायात्रा बघायला आलेला. काय मनामध्ये तुमचं आत्ता चाललंय? सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. मनाने गिरगावकर मी अशामुळे आहे की माझ्या आईचा जन्म आंग्रेवाडीचा आणि त्यामुळे माझा आजोळ जे आहे ते गिरगावात आहे असं मी समजतो. त्यानंतर माझा पहिला मराठी चित्रपट पहिल्यांदा जेव्हा झळकला चित्रपटगृहात, आणि ते चित्रपटगृह म्हणजे मॅजेस्टिक, ते सुद्धा गिरगावातच. त्यानंतर अनेक चित्रपट माझे मॅजेस्टिकला गिरगावकरांनी पाहिलेत आणि त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी म्हणू शकतो की माझा जन्म जरी शिवाजी पार्कचा असला तरी मी मनाने गिरगावकर नक्कीच आहे, कारण माझा आजोळ गिरगावचा आहे. आणि मी आज माझ्या मुलीला इथे गिरगावात घेऊन आलेलो आहे, तिला दाखवण्याकरता की माझा आजोळ कशा प्रकारचं दिसतं, कसं दिसतं, मॅजेस्टिक सिनेमा कसा असतो आणि या गिरगावची गुढीपाडव्याची स्वागत यात्रा कशी असते हे मी तिला दाखवायला म्हणून इथे घेऊन आलोय. आणि आम्ही दोघेही मिळून स्वतः एक नवीन आता पिक्चर आम्ही कंप्लीट केलेला आहे, तो पुढच्या महिन्यात रिलीज करतो. त्याच तारखेची घोषणा सुद्धा आम्ही या दिवशी करणार आहोत. आज तू बघितली शोभायात्रा, कसं वाटतं तुला हा सगळा माहोल बघितल्यानंतर, की जो वेस्टर्नला आपल्याला तसा इतका बघितला जात नाही पण गिरगावमध्ये अजूनही ती मराठी संस्कृती टिकून आहे? कसं वाटतं तुला हे बघताना? म्हणूनच मी आले, माझा पहिला अनुभव आहे हा खरं बघण्याचा. आणि मी पेपरामध्ये तर फोटोज वगैरे बघायचे, पण नेहमी वाटायचं की खरं तो कल्चरल एक्सपिरियन्स, आपला मराठी कल्चरल एक्सपिरियन्स करायला मुंबईत हीच आय थिंक एक जागा आहे ज्याच्यात तुम्हाला खरंच अनुभवता येतो. म्हणून आम्ही आलो आणि हा वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे आजपासून, कारण माझं पहिलं चित्रपट ह्यांच्याबरोबर येणारच आहे. म्हणून सगळ्यांचा आशीर्वाद राहू दे आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.